आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। कात्रज प्राणी उद्यानातील 16 हरणांच्या मृत्यू प्रकरणी युवा क्रांतीचा तीव्र निषेध, चौकशीची मागणी। दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी उद्यानात एकाच वेळी तब्बल 16 चितळ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेचा युवा क्रांती संघटनेने आज सकाळी 10 वाजता उद्यानासमोर निषेध करून संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर केले। युवा क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील संघटनेचे 24 पदाधिकारी व सदस्य उद्यानात एकत्र जमले। त्यांनी उद्यान संचालक डॉक्टर राजकुमार जाधव यांची भेट घेऊन मृत्यू प्रकरणी चौकशी होण्याची मागणी करत निवेदन दिले। यावेळी डॉक्टर जाधव यांनी ही प्राणी संग्रहालयाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे, अशी गंभीर घटना आहे। हरणांच्या मृत्यूमागे संभाव्य कारण साथीचा आजार असू शकतो। मृत प्राण्यांचे विसेरा विविध प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवले गेले आहेत। दैनंदिन आरोग्य तपासणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नियमित केली जाते, असं स्पष्ट केले। यावेळी युवा क्रांतीच्या सदस्यांनी अन्न पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील त्रुटी, देखभाल यंत्रणेतील हलगर्जीपणा यावर प्रश्न उपस्थित केले। सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली गेल्यानंतर टीमनं त्यांची पाहणी करून मृत्यू पावलेल्या प्राण्यांना श्रद्धांजली वाहिली। कार्यक्रमानंतर नव्यानं निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी राजेश्वर हेंद्रे, शिवाजी शेलार, अमृतताई पठारे, वैशाली बांगर, वसुधा नाईक, अनिल रेडेकर यांनी 9 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच राजू चौधरी, शोभाताई हरगुडे, प्रतिभाताई महालकर, राजेंद्र पणाळे व शहाजहान शेख यांचीही उपस्थिती होती। संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करत संघटनेच्या एकतेवर भर दिला। कार्यक्रमाची सांगता सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे व डॉक्टर स्वाती बडिये यांच्या भेटीनंतर करण्यात आली। जय युवा क्रांतीच्या घोषणांसह पुढील सामाजिक उपक्रमांसाठी एकजूट राहण्याचा निर्धार करत सदस्यांनी परिसरातून प्रस्थान केले। आपल्याला माहितच आहे की जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी हा ईश्वर वसलेलाच आहे। प्रत्येक ठिकाणी त्याचं वास्तव्य आहेच। अंतराळात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, वनस्पतीत आहे, या सगळ्या झाडांमध्ये आहे, सगळीकडे आहे त्याचं वास्तव्य। तर ह्या वास्तव्यात ते हरणांमध्ये सुद्धा होतं आणि ते हरणात मृत्यू झालेले आहेत। तर या 16 हरणांची मृत्यू झाली, त्यांच्या मृतात्म्यास चिर शांती लाभो म्हणून आपण 1 मिनिट शांत राहून त्यांना श्रद्धांजली देऊया, अशी सर्वांना विनंती।